नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यात आज बळीराजासाठी एक दिवस उपक्रम पार पडला। लोकप्रतिनिधींसह अधिकारी पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर। महापौरांनी परगावी जाताना उपमहापौरांकडे पदभार का दिला नाही? खासदार धैर्यशील मानेंच्या प्रश्नानंतर इचलकरंजी महापालिकेतील महापौरांच्या अनुपस्थितीतील कारभाराची चर्चा। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न। समान मतांमुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या निवडीत काँग्रेसच्या रोहित कवाळेंना लागली क्रीडा समितीच्या उपसभापती पदाची लॉटरी। कोल्हापूर विमानतळावर खासगी ठेकेदारांकडे कार्यरत कर्मचारी ओंकार मिठारीकडे सापडलं चरस। कोल्हापूर एलसीबीनं ओंकारला ताब्यात घेत चरससह 1,81,000चा मुद्देमाल केला जप्त। आणि राज्यभरातील नाभिक समाज बांधवांकडून स्वराज्यनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। विद्यार्थ्यांना वर्गात सर्वांसमोर अपमानित करणं योग्य नसून अशा वागणुकीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। विद्यार्थ्यांच्या आत्महत्येशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं। एका विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात प्राध्यापकानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील DS नायडू यांनी विद्यार्थ्यांचा कथित अपमान हा आत्महत्येच्या जवळपास महिनाभर आधी झाला होता, त्यामुळे त्या घटनेला आत्महत्येचं थेट कारण मांडता येत नाही असा युक्तिवाद केला। तसंच त्यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूपूर्वी सुमारे 1 तास आधी घडलेली मानसिक तणाव वाढल्याची दुसरी घटनाही न्यायालयाला सांगितली। विद्यार्थ्याच्या हितासाठी काही वेळा शिक्षकांना कठोर भूमिका घ्यावी लागते। अशा प्रत्येक घटनेत फौजदारी कारवाई झाल्यास शिस्त राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं। मात्र यावर न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी या युक्तिवादावर टिप्पणी करताना काळ बदलला आहे। आमच्या काळात शिक्षकांकडून मार किंवा कठोर वागणूक सामान्य मानली जात होती, पण आता परिस्थिती बदलल्याचं सांगितलं। एखाद्या विद्यार्थ्याचा वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर अपमान केल्यास त्याचा मानसिकतेवर खोल परिणाम होऊ शकतो। अशा प्रकारचं वर्तन स्वीकारार्ह नसल्याचा स्पष्ट संदेश समाजात जाणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सन्मानानं आणि संवेदनशीलतेनं वागणं ही काळाची गरज असल्याचंही न्यायालयानं सांगितलं। तसंच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचं महत्त्व आणि शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि विद्यार्थ्यांचा सन्मान या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं आवश्यक असल्याचं मतही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला असून मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शेती वाचवण्यासाठी आणि विषमुक्त अन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलं। ते पन्हाळा तालुक्यातील केखले इथं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत बोलत होते। शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या विविध कृषी प्रकल्पांना भेट दिली। केखले इथल्या ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती उत्पादन प्रक्रिया गटालाही त्यांनी भेट दिली। सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक घटकांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं कशी शेती केली जाते। शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि दशपर्णी अर्क यासारख्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून शेतीतून मिळणारे अन्नधान्य, फळे आणि भाज्या विषमुक्त आणि पौष्टिक कशा असतात याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला।
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या पिकांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर केखलीतील भागीरथी महिला शेती गटातील महिलांनी 4 सूत्री पद्धतीनं केलेल्या भात लागवडीची माहिती घेत त्यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतीबद्दलची अद्ययावत माहिती घ्यावी, तसंच जमिनीसह मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळून विषमुक्त अन्नासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन केलं. शासनाच्या महत्त्वाची काही योजना चालतात. सध्याला महाविस्तारसारखे ॲप शासनामार्फत डेव्हलप झाले, त्याची माहिती आम्ही भागीरथ महिला गटाला आम्ही दिली, जेणेकरून त्यांच्या शेतावर असतानाच त्यांना सगळ्या प्रकारची माहिती शेती हवामानविषयक असेल, शेतीमधील येणारे किडीचं प्रयोजन म्हणजे कशी त्याची बंदोबस्त करायचा, कोणती फवारणी करायची, कोणतं प्रकारचं आपलं फर्टिलायझर्स वापरायचे, ह्या सगळ्याची माहिती ते महाविस्तार ॲपद्वारे करण्यात येते. आणि आज सेंद्रिय शेती गटाला आम्ही भेट दिली, तर त्यांनी एक चांगला मार्ग इथल्या शेतकऱ्यांना दाखवलेला आहे, जेणेकरून त्यांच्या खर्चामध्ये कपात होऊन उत्पन्नात चांगली वाढ होते. आणि सेंद्रिय शेती आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. तर इथल्या सगळ्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण आम्ही तेच आवाहन केले की या गटानुसार तुम्ही सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळा, जेणेकरून आपली शेतीची उत्पादकता वाढेल, जमिनीची उत्पादकता वाढेल आणि या सगळ्यांनाच फायदा होईल. यावेळी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी पाटील, नायब तहसीलदार विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, सहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी नाईक, मंडल कृषी अधिकारी अभिलाषा गायकवाड, मंडल अधिकारी अरुण कांबळे, केखलेचे सरपंच हंबीरराव चौगुले, जयवंत मगदूम, कुंडलिक निकम, आनंदराव पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आज घरकुल योजनेच्या बैठकीवेळी खुद्द खासदार धैर्यशील मानेंनी महापौर उदय धातुंडे परगावी असल्यामुळं त्यांनी उपमहापौरांकडे पदभार द्यायला हवा होता असा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर महापौरांच्या अनुपस्थितीची चर्चा होऊ लागली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत आज घरकुल योजनेसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होते. या बैठकीला महापौर उदय धातुंडे हे परगावी गेले असल्यानं अनुपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी महापौरांच्या अनुपस्थितीत त्यांनी महापौर पदाचा पदभार उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याकडे द्यायला हवा होता असा मुद्दा उपस्थित करताच बैठकीत कुजबूज सुरू झाली. बैठकीनंतर उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या दालनात विरोधी पक्षनेते उदय पाटील, सत्ताधारी नगरसेवक तानाजी पोवार, गटनेते विठ्ठल चोपडे आणि अन्य नगरसेवकांनी उपमहापौरांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी पदभार तुमच्याकडे का दिला नाही असा सवाल सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या सदस्यांनी उपमहापौरांना विचारला. यावर उपमहापौर अनिल डाळे यांनी महापौर परगावी गेल्यानंतर कधीच पदभार मिळाला नाही, फक्त एकदाच पदभार मिळाला असल्याचं सांगितलं. यावेळी सत्ताधारी नगरसेवक तानाजी पोवार यांनी मी उपनगराध्यक्ष असताना तत्कालीन नगराध्यक्ष अलकास्वामी परगावी गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी माझ्याकडं पदभार दिला होता. मी नगराध्यक्ष म्हणून योग्य निर्णय आणि सह्या केल्या होत्या. मग आता महापौर परगावी जाताना उपमहापौरांकडं पदभार का देत नाहीत असा सवाल करत पदभाराच्या गैरव्यवस्थेमुळं प्रशासकीय कामात अडचण आल्यानं नाराजीचा सूर उमटला. आज दिवसभर महापालिकेमध्ये विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये पदभारासंदर्भात एकच चर्चा सुरू होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही तरुणांची पाकिस्तान स्थित गँगस्टरशी संपर्क प्रकरणी संशयितांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलनानं कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जनतेमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करावं अशी मागणी संघटनेनं निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पाकिस्तान स्थित गँगस्टरशी कथित संपर्काच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगलीतील काही तरुणांची ATS आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत हिंदू एकता आंदोलनच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या अथवा अशा कारवायांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,
तपासाची गोपनीयता राखत नागरिकांमध्ये संभ्रम आणि अफवा पसरू नयेत यासाठी वेळोवेळी अधिकृत माहिती जाहीर करावी, संशयास्पद सोशल मीडिया नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि देशविरोधी कारवायांना सहाय्य करणाऱ्या घटकांचा सखोल तपास करण्याबरोबरच संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढवावी आदी मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना सादर करण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते, आनंदराव कवडे, हिंदूराव शेळके, बाबू साखळकर, कुमार शिंदे, सुधाकर वडगावकर, विशाल पाटील, बाबासो शिंदे, सचिन बिरंजे, योगेश केरकर, केदार मुनीश्वर, प्रदीप मोहिते, अजित तोडकर, कुमार काटकर, विजय भोपळे, बाबू बनपट्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीअखेर 42,000हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय, तर अद्याप 28,000हून अधिक जागा रिक्त आहेत, अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिली. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 21 मे रोजी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 294 महाविद्यालयांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एकूण 71,210 प्रवेश क्षमतेसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी नुकतीच पार पडली. यामध्ये आत्तापर्यंत 42,000हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय, तर अद्याप 28,000हून अधिक जागा रिक्त आहेत, अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिली. आणि 1 ते 3 राऊंडमध्ये जे झाले त्या राऊंडमध्ये 42,606 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. आता रिक्त जागा ज्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या 28,604 जागा रिक्त आहेत. दिनांक 8 जुलै ते 9 जुलै अखेर आपण मुलींच्यासाठी विशेष फेरीचं नियोजन केलेलं होतं. त्यानुसार आज ज्या मुली प्रवेश घेणार आहेत त्यांना कॉलेज निश्चित केलेलं आहे आणि दिनांक 13 आणि 14 तारखेला जुलै रोजी मिळालेले जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये मुलींना प्रवेश घेण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं ऑनलाईन प्रवेश सहाय्यता कक्ष उभारण्यात आलाय. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते महाविद्यालय निवडण्यापर्यंत मार्गदर्शन केलं जातंय. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आज जिल्ह्यात माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द इथं शेतकऱ्यांच्या शेतात उतरून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी आवळी खुर्दमधील शेतकरी रामचंद्र पाटील यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष भात रोप लागणीच्या कामात सहभाग घेतला. विद्यामंदिर आवळी बुद्रुकच्या प्रांगणात वृक्षारोपण केलं. यावेळी 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड, DAP खताचा संतुलित वापर, पक्षी थांबे उभारणी तसंच कामगंध सापळ्यांचा प्रभावी वापर याबाबत पंचायत समिती आणि तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय उत्पादकता वाढणार नसल्याचं सांगितलं. पाणी फाउंडेशनच्या जलसंवर्धन कार्याचं कौतुक करत शाश्वत शेतीसाठी पाण्याचं नियोजन महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. एकाच दिवशी 1 लाख वृक्ष लागवड हा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रत्येकानं झाडं दत्तक घ्यावीत, प्लास्टिक जाळू नये आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन डॉक्टर जॅस्मिन यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमृता डोंगळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, नूतन वाघ, मुख्याध्यापक आनंदा मोगणे, भाऊराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक DI पाटील, सरपंच बेबी तांबेकर, उपसरपंच गुरुनाथ पाटील, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती फराकटे, विस्तार अधिकारी शंकर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर 22 जूनपासून धरणं आंदोलन सुरू होतं.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र हे आंदोलन नाईलाजानं स्थगित करत असून लवकरच नव्यानं आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असं शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी सांगितलंय. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू होतं. अनेक आमदार खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांचं मनोधैर्य वाढवलं होतं. त्याचबरोबर मागण्या मान्य केल्या नाहीत तर स्वतः आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता. यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं हजारो शिक्षकांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2च दिवसात शिक्षण मंत्री दादा भुसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी अंशतः अनुदानित शाळांना 31 मार्च 2027ला वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या घोषणेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र हे आंदोलन नाईलाजानं स्थगित करण्यात आलं असून पुढं लढा सुरूच राहील. लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असं संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी सांगितलं. 1 एप्रिलपासून वाढीव टप्पा देणार आहे. त्यामुळं हा निर्णय आम्ही मान्य करत असताना जड अंतःकरणाने मान्य केला. कारण आमची अपेक्षा होती की 1 ऑगस्ट 2026पासून वाढीव टप्पा मिळावा आणि आजही तीच मागणी आमची आहे. परंतु शेवटच्या क्षणी हातात रिकामं जाण्यापेक्षा काहीतरी घेऊन उठायला पाहिजे म्हणून माननीय मंत्र्यांनी जे त्या ठिकाणी मागण्या सादर केल्या त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि त्या मनापासून केलेल्या नाही. म्हणजे आमच्या त्या ठिकाणी वाव आहे पुढं जाण्याचा आणि त्यामुळं त्या ठिकाणी आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे. त्यामुळं पुढील जी दिशा आहे, पुढील जे आंदोलन आहे, हे आंदोलन ह्या टप्प्यासाठीच असणार आहे. परंतु भविष्यात कोणत्या ठिकाणी करायचं, काय करायचं, कसं करायचं याबाबत नंतर सविस्तर आम्ही बोलणारच आहोत. टप्पा अनुदानित सर्व शाळांना सरसकट शब्द वगळून पुढील वाढीव टप्पे 1 जूनपासून द्यावेत. त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान द्यावं. कमी पटसंख्येमुळे 2022 ते 2023मध्ये अपात्र झालेल्या शाळांना पुढील वर्षाची पटसंख्या ग्राह्य धरून अनुदान द्यावं. सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठोस पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्या संघटनेकडून करण्यात आल्यात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण आणि क्रीडा समितीच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका आज पार पडल्या. चुरशीच्या मतदानानंतर विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये क्रीडा समितीच्या उपसभापतीपदी विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकाची वर्णी लागली. कोल्हापूर महानगरपालिकेत अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण आणि क्रीडा समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. आरोग्य विशेष समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या सुरेखा सुनील ओटवकर तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे वैभव दिलीप माने यांची निवड झाली. पाणीपुरवठा विशेष समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या संगीता संजय सावंत यांची तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपा दीपक काटकर यांची निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या शीला अशोक सोनुले तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या पूजा सतीश पोवार यांची निवड झाली. दरम्यान क्रीडा समितीच्या सभापतीपदासाठी भाजपचे विजयसिंह पांडुरंग खाडे पाटील आणि काँग्रेसचे प्रशांत उर्फ भैया खेडकर यांच्यात लढत झाली. या समितीमधील भाजपचे सदस्य विजय देसाई यांचा जात वैधता दाखला अवैध ठरल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द झालं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधातील 4 सदस्य उपस्थित राहिले. यावेळी हात वर करून घेण्यात आलेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 4 मतं मिळाल्यानं निकाल अनिर्णित राहिला. त्यानंतर नियमानुसार चिठ्ठी काढण्यात आली. महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरातील विद्यार्थिनी रेणुश्री कृष्णात कांबळे हिनं चिठ्ठी काढली. यामध्ये विजयसिंह खाडे पाटील यांचं नाव निघाल्यामुळं त्यांची क्रीडा समितीच्या सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.
उपसभापती पदासाठी काँग्रेसचे रोहित शिवाजी कवाळे आणि अश्किन गणी आजरेकर यांच्यातील चुरशीची लढत झाली. या निवडणुकीतही दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्यानं चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरातील विद्यार्थिनी आरोही सूर्यकांत मोहिते हिनं चिठ्ठी काढली. त्यामध्ये रोहित शिवाजीराव कवाळे यांचं नाव आल्यानं त्यांची क्रीडा समितीच्या उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया नगर सचिव सुनील बिद्रे यांनी पार पाडली. सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील आणि परवाना अधीक्षक अशोक यादव यांनी मतमोजणी अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळली. निवडीनंतर महापौर रुपाराणी निकम यांच्यासह सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचं अभिनंदन केलं. नरवीर शिवा काशीद यांच्या 366व्या पुण्यतिथीनिमित्त पन्हाळगडावरील नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी राज्यभरातून आलेल्या नाभिक समाज बांधवांनी अभिवादन केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर शिवा काशीद यांच्या जयघोषांनी संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला होता. आज नरवीर शिवा काशीद यांची 366वी पुण्यतिथी. या निमित्त आज सकाळपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नाभिक समाज बांधवांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नरवीर शिवा काशीदांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. आमदार चंद्रदीप नरके, पन्हाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री पोवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिषेक आणि अभिवादन करण्यात आलं. आमदार चंद्रदीप नरके यांनी वीर शिवा काशीद समाधी स्थळाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर शिवा काशीद यांच्या जयघोषांनी संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला होता. उपनगराध्यक्ष सतीश भोसले, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, प्रदेश मार्गदर्शक MR टिपुगडे, प्रदेश कोषाध्यक्ष रामदास पवार, पुणे जिल्हाध्यक्ष निलेश पांडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रभाकर भालेकर, जिल्हाध्यक्ष मारुती टिपुगडे, मेघाराणी जाधव, संजय गोवेकर, मयूर रोकडे, गजानन शिंदे, पन्हाळा तालुका अध्यक्ष संजय रोकडे, आसिफ मोकाशी, रवींद्र धडेल यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाभिक समाजबांधव आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अकृषिक परवानगीचा आदेश काढून देतो असं सांगून हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या संकेत पोवार यांची तब्बल 4 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कोणतीच कारवाई झाली नसल्यानं तक्रारदार पोवार यांनी आज हातकणंगले तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी याबाबत कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागं घेतलं. कोल्हापुरातील प्रशांत शेटे यानं प्रांत कार्यालयात आपली ओळख असल्याचं सांगून अकृषक परवान्याचा आदेश काढून देतो असं सांगून पेठवडगावमधील संकेत पोवार यांच्याकडून वेळोवेळी तब्बल 4 लाख रुपये उकळलेत. या पैशांच्या बदल्यात शेटे यानं दिलेला आदेश बनावट असल्याचं निदर्शनाला आलं. या आदेशावर मारण्यात आलेले शासकीय शिक्के आणि अधिकाऱ्यांची स्वाक्षरी खोटी असल्याचं पोवार यांनी पेठवडगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. मात्र याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्यानं पोवार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान दुपारी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी याबाबत कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागं घेतलं. कागल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पंचायत समिती कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. प्रशासनानं महासंघाच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचं आश्वासन दिल्यामुळं संघटनेनं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कागल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी कागल तालुक्यासाठी कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी नियुक्त करावेत, गेल्या 2 वर्षांपासून रिक्त असलेल्या पदाबाबत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, प्रलंबित प्रशासकीय आणि शैक्षणिक कामं तातडीनं निकाली काढावीत, प्राथमिक शाळांची विशेष तपासणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विशेष कृती आराखडा बनवावा, शिक्षण विभागातील रिक्त पदं तातडीनं भरावीत यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. कागल पंचायत समिती या ठिकाणी आज भारतीय दलित महासंघाच्या वतीनं थाळीनाद आंदोलन करण्यात येत आहे. कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी या पंचायत समितीला मिळावा अशी आमची मागणी आहे. हा कागल तालुका
मातब्बर नेत्यांचा कागल तालुका म्हणून ओळखलं जातं. या तालुक्यामध्ये सर्व सत्ताधारी गटाचे नेते या ठिकाणी आहेत. कॅबिनेट मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब असतील, समरजितदादा घाडगे असतील, संजय बाबा घाडगे असतील, अगर संजयदादा मंडलिक असतील, हे चारही सत्ताधारी गटातले मातब्बर नेते या ठिकाणी असताना सुद्धा कागल पंचायत समितीला एक गट शिक्षण अधिकारी पद कायमस्वरूपी मिळत नाही, हे आमच्यासाठी दुर्दैव म्हणावे लागेल. कारण या गट शिक्षण अधिकाऱ्यासारखं महत्त्वाचं पद या ठिकाणी प्रभारीवर चालवलं जातं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज थाळीनाद आंदोलन करून या गोष्टीचा निषेध व्यक्त करत आहोत. गटविकास अधिकारी तसंच प्रभारी गटशिक्षण अधिकारी तालुका कार्यक्षेत्रात असल्यानं पंचायत समितीच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. संबंधित मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. या आश्वासनानंतर थाळीनाद आंदोलन स्थगित करण्यात आलं असून आश्वासनानुसार ठोस कार्यवाही झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. शरद हेगडे, प्रशांत कांबळे, विश्वास माने, गौतम बनकर, श्रीपुत्र बनकर, अजित माने, पूनम पुजारी, मनीषा हेगडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थाळीनाद आंदोलनात सहभागी झाले होते. देशातला सध्याचा धोका ओळखा आणि जातीच्या चौकटीत न अडकता आम्ही भारतीय म्हणून जगायला सुरुवात करा असं आवाहन प्रसिद्ध युवा विचारवंत आणि कवी नितीन चंदनशिवे यांनी केलंय. समाज क्रांती सांस्कृतिक चळवळ आयोजित राजर्षी महोत्सव आणि लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू यांच्या जयंतीचं औचित्य साधून समाजक्रांती सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं राजर्षी महोत्सव आणि लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्कार 2026 या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचं उद्घाटन ज्येष्ठ पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. या कार्यक्रमाला कवी नितीन चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी बोलताना चंदनशिवे यांनी देशातला सध्याचा धोका ओळखा आणि जातीच्या चौकटीत न येता आम्ही भारतीय म्हणून जगायला सुरुवात करा. वाईट विचारांना गाडून टाकाल तरच माणसाला माणूसपण देणारं भारतीय संविधान टिकेल असं सांगत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत मार्मिक भाष्य केलं. यावेळी सरोज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, उत्तम कांबळे, डॉक्टर मेघा पानसरे यांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर आनंद हाबळे, तुकाराम खराडे, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, डॉक्टर रणजित मिणचेकर, अब्राहम आवळे, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुद्धाळकर आदींना मान्यवरांच्या हस्ते लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी आजी माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, समाजक्रांती सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष वैभव प्रधान, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष अमित कांबळे, कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांच्यासह पुरस्कार विजेते आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. जुलै महिना अखेरपर्यंत विकासवाडीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा करार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. KDCAच्या माध्यमातून या मैदानात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील असं प्रतिपादन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या 58व्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा 58वा पारितोषिक वितरण सोहळा धैर्यप्रसाद हॉल इथं पार पडला. या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गेल्या 1.5 वर्षांपासून क्रिकेट स्टेडियमसाठी पाठपुरावा सुरू होता. त्याला आता मूर्तस्वरूप आलं असून या महिना अखेर विकासवाडीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा करार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी अभिषेक निषाद, अनुजा पाटील, सेजल सुतार, ओम पाटील, वैभव पाटील, श्रेयस चव्हाण, क्षितिज पाटील या खेळाडूंचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
तसंच अण्णा मोगणे, रमेश कदम क्रिकेट अकादमी, ओम क्रिकेट अकादमी, SK फाउंडेशन, ईगल क्रिकेट अकादमी, शिवनेरी क्रिकेट संघ, वाठार चॅलेंजर, शिरोळ क्रिकेट संघ, शिवनेरी क्लब, सेंचुरियन स्पोर्ट्स, फायटर स्पोर्ट्स, महाराणी ताराराणी संघ, प्रमिलाराजे महिला संघ यासह विविध स्पर्धांमधील विजेते संघ आणि प्रशिक्षकांनाही गौरवण्यात आलं. याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर अनिता बोडके, न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉक्टर संजय दाभोळे, ऋतुराज इंगळे, KDCAचे उपाध्यक्ष अभिजित भोसले, सचिव मदन शेळके, संजय पठारे, अभिषेक सोनी, संजय बाबा यादव, चंद्रकांत महाजन, अशोकराव पाटील, वैभव पाटील, NN पाटील, बापूसाहेब मिठारी, विनोद डुणुंग, इंद्रजित चव्हाण, प्रसाद पत्की, चेतन चौगुले यांच्यासह खेळाडू, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांसाठी रेनकोट उपलब्ध करून दिलेत. नुकतंच नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 7,000 वारकऱ्यांना त्याचं वाटप करण्यात आलं. कागलमधील कैबी चौकात नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी टाळ मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला. या दिंडीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी गळ्यात वीणा आणि हातात टाळ घेऊन सहभाग घेतला. यावेळी नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते 7,000 वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी गोकुळचे माजी संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, विकास पाटील, प्रवीण काळबर, अजित कांबळे, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते. करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत बालिंगा पंपिंग स्टेशन परिसरात 210 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून करवीर पोलीस ठाण्यानं पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश दिला. दरवर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी वनमहोत्सव म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं बालिंगा पंपिंग स्टेशन समोरील परिसरात करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक फौजदार राहुल देसाई यांच्या हस्ते 210 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून वृक्षारोपण आणि संवर्धनातून पर्यावरण रक्षणाबाबतचा कृतिशील संदेश देण्यात आला. यावेळी बजरंग लाड, दिलीप घाडगे, अविनाश पोवार, सुनील देसाई, गणपतराव पवार आदी उपस्थित होते. घरात बारशाची तयारी सुरू असतानाच कोल्हापुरातील अस्मिता काटकर या महिलेनं गळफास घेतल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आलाय. मात्र ही आत्महत्या नसून आपल्या मुलीचा घातपात झाल्याचा आरोप अस्मिता यांच्या आई संगीता सरदेसाई यांनी केलाय. त्यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसात अस्मिता यांचा पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आजरा तालुक्यातील लाटगावमधील संगीता अजित सरदेसाई यांची मुलगी अस्मिता यांचा कोल्हापुरातील काटकर पार्क सायबर कॉलेजजवळ राहणाऱ्या प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या महिन्यात या दाम्पत्याला मुलगी झाली आहे. 2 दिवसात मुलीला 1 महिना पूर्ण होत असल्यानं घरात तिच्या बारशाची लगबग सुरू असताना रविवारी दुपारी अस्मितानं सासरच्या घरात सिलिंग फॅनला ओढणीनं गळफास लावून घेतला. गळफास सोडवून तिला तातडीनं CPRमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र या प्रकारानंतर अस्मिता यांची आई संगीता सरदेसाई यांनी पती, सासरा आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी हा घातपात असून संशयितांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हुंडाबळी केलाय, मुलगी झाली म्हणून टॉर्चर केल्याने, मुलगी झाली म्हणून टॉर्चर करून करून मारल्याने. तिने परवा दिवशी शुक्रवारी पोरगी माझी बोलले, मम्मी 15 तारखेला बारसं घाल, ऑगस्टला 15 तारखेला म्हणून. बारशाचा खर्च बी माझ्याकडेच, ह्यांचं बाळ माझ्याकडे खर्च. डिलेव्हरी झाली, हा पहिले बाळ पण आई करते, असू देत, दिलं का पोरगी सुखात राहू देत. 7वा महिना केला, अधिक महिना करून घेतल्याने, डिलेव्हरीला एवढे पैसे देऊन सुद्धा अधिक महिना करून घेतल्याने. 3 वर्षातनं एकदा येतं अधिक महिना कर. बाबाला किती हजार पगार आहे, पोरगी भावा म्हणणाऱ्याला किती हजार पगार आहे. माझं सगळं दागिनं ठेवून माझ्या पोरगीची हाऊस केली का या घरात सुखी राहू दे पोरगी म्हणून. आणि हिने मारून टाकल्याने माझ्या पोरीला. मनीषा काटकर पहिला सासू म्हणणारी, प्रतीक काटकर, वीरेंद्र काटकर आणि ऋतुजा काटकर, 4 पण आहेत. ती दिल्या होत्या कारण तिला नांदायचं आहे. मम्मी आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार. आणि जास्तच त्रास व्हायला लागला तर मम्मी
मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे. हो, घातपातच आहे. तुझ्या डोक्याची शपथ आहे. मला सण नाही झालं तर मी येणार आहे म्हणून सांगितली. तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितले. पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने 40,000 रुपये पे केले आणि बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते. कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ. आणि तिथं दाखवायसाठी तुम्ही स्टेटस घालायसाठी 6,000 रुपये खर्च करणार तुमचे स्वतःचे, आणि बेबी राजा जन्माला आली म्हणून सगळ्या स्टेटसला भाऊबंधातनी दाखवायसाठी. एक भाऊबंद बारशाला का नाही आला त्यांचा? आता त्यासनी फाशी व्हायला पाहिजेत. कठोर शिक्षा हीच, खुनाच्या बदली खून. दरम्यान आज दुपारी अस्मिताची आई संगीता सरदेसाई यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिता पवार अधिक तपास करतायत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाला गगनबावडा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक आणि कोदे खुर्द इथं लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात रोपं लागण करत कृषी कार्यात सहभाग नोंदवला. यानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत आज कोदे बुद्रुक आणि कोदे खुर्द इथं भात रोप लावणीच्या कामात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत श्रमदान केलं. यावेळी शेतीविषयक विविध बाबींवर चर्चा करत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यानंतर प्राथमिक शाळेच्या परिसरात तसंच वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील, गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती छाया देसाई, तहसीलदार रुपाली सूर्यवंशी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रमेश बारडे, तहसीलदार कार्यालयाचे विनायक बोडके, रियाज रेठरेकर, कृषी सहाय्यक सौरभ चौगुले, वनविभागाच्या कोमल रहाटे, प्रियांका देसाई, विद्यामंदिर शाळेचे मुळे सर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमातून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याबरोबरच शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. रेशन धान्य दुकानदारांनी SIR प्रक्रियेत BLOंना सहकार्य करून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावं असं आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी केलं. रेशन धान्य दुकानदारांच्या बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी तथा कोल्हापूर उत्तर मतदारसंघ निवडणूक अधिकारी डॉक्टर संपत खिल्लारी यांच्या अध्यक्षतेखाली रेशन दुकानदारांची बैठक पार पडली. या बैठकीला 150हून अधिक रेशन दुकानदार उपस्थित होते. यावेळी डॉक्टर खिल्लारी यांनी रेशन दुकानदार स्थानिक असल्यानं सर्व घरोघरी धान्य वितरणाच्या माध्यमातून त्यांचा चांगला परिचय असतो. त्यामुळे रेशन धान्य दुकानदारांनी SIR मोहिमेत BLO यांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी कोरोना काळात रेशन दुकानदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावलं होतं. अशाच पद्धतीची राष्ट्रसेवा या ठिकाणी सुद्धा करावी असं आवाहन केलं. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, दीपक शिराळे, अरुण शिंदे, अशोक सोलापुरे, सरिता हरुगले, सुरेश पाटील, अनिल शेंगटे, निवृत्ती दिवेकर, सागर मेढे, नाथाजी सगट आदी उपस्थित होते. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत कोल्हापूर विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 71 ग्रॅम चरससह एकूण 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश मिळालंय. पोलिसांनी उचगाव परिसरात सापळा रचून ओंकार अर्जुन मिठारी या 27 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय. झडती दरम्यान त्याच्याकडून 71 ग्रॅम चरस, एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मणेरमळ्यातील गणेश कॉलनीत राहणारा ओंकार मिठारी कोल्हापूर विमानतळावर एका खाजगी कंपनीमार्फत बेल्ट ऑपरेटर म्हणून काम करतोय. 11 जुलैला विमानतळावरील सुरक्षा तपासणी दरम्यान एका प्रवाशानं भीतीपोटी त्याच्याकडील चरस विमानतळावरील स्वच्छतागृहात टाकून दिलं होतं.
त्यानंतर ओंकार मिठारी यानं हे चरस विक्रीसाठी बाहेर आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी मिठारीवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या प्रकरणी सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या मयूर गणेश माने या आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, सतीश सूर्यवंशी आणि अमित मर्दाने यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना उद्धट बोलल्याबद्दल चतुर्थ श्रेणी कर्मचारी जनसत्तूर सहेरिया याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहेरिया याची तात्काळ बदली करावी, अन्यथा कामबंद आंदोलन करू असा इशारा दिलाय. करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या ग्रामीण रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून जनसत्तूर सहेरिया कार्यरत आहे. 11 जुलै रोजी रात्री 8:45च्या सुमाराला एक महिला वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करत होत्या. यावेळी सहेरिया यानं त्यांना उद्धट बोलत वैद्यकीय कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. महिला अधिकारी रुग्णाला सलाईन लावत असताना सहेरिया यानं त्यांच्या हाताला धरून मला सुई लावून द्या, मी घरी जाणार आहे असं म्हणत हुज्जत घातली. वैद्यकीय महिला अधिकारी यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यानं अर्वाच्य भाषा वापरत त्यांचा अपमान केला. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलिसांनी सहेरिया विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. दरम्यान सहेरियाच्या त्रासाबाबत 8 कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना अर्ज दिलेत. यामध्ये कामावर असताना मद्यपान करून येणं, सतत गैरहजर राहणं, गैरवर्तन आणि शिवीगाळी करणं, माझ्या अनेक पोलीस केसेस आहेत, कोण माझं वाकडं करू शकत नाही असे प्रकार सहेरियाकडून वारंवार होत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले. यानंतर कार्यालयीन अधीक्षकांनी त्याला 3 वेळा लेखी समज दिली आहे. त्यानंतरही त्याच्या वागण्यात बदल होत नसल्यानं अखेर सहेरिया विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची बदली करावी अशी मागणी आरोग्य समिती सदस्य संजय पाटील यांनी केली आहे. मॅडमचा शिंदे मॅडमचा फोन आला रात्री 11च्या दरम्यान. मग मी दवाखान्यात ज्यावेळी गेलो त्यावेळी जॉन्सन तिथं शिवागाळी करून गेलेला होता. तर मी CCTV आणि त्यांचं फुटेज वगैरे बघितल्यानंतर ह्याचं उलटं सुलटी भाषा वापरल्यानंतर मग डायरेक्ट त्या स्टाफ मेंबरला सांगितलं त्याच्यावर जाऊन कंप्लेंट करा. तर त्यांच्या संघटनेच्या लोकांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्याला 1 महिन्याची संधी दिली सुधारलं म्हणून, पण सुधारण्याचा काही त्याने प्रयत्न केला नाही. मग त्याचा आदल्या दिवशी मिटिंगला जी चर्चा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी परत त्यानं गोंधळ केला. त्याच्या पोलीस कंप्लेंट करून त्याला सस्पेंड करावं आमचं मत आहे. येत्या गुरुवारपर्यंत उद्धट वर्तन करणाऱ्या सहेरियाची बदली झाली नाही तर काम बंद आंदोलन करू असा इशारा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलाय. वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांसोबतच्या सहेरियाच्या उद्धट वर्तवणुकीबद्दल स्थानिकांमधूनही संताप व्यक्त होतोय. काही महिन्यांपूर्वी खुपेरे रुग्णालयात मद्यपान करून येणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. याच रुग्णालयात आणखी एका कर्मचाऱ्यांकडून मद्यपान करून दमदाटी करण्याचा प्रकार घडल्यानं अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कोल्हापुरातील कळंबा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं धाड टाकत 8 जणांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 1,69,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कळंबा इथल्या हॉटेल निलेश डायनिंगच्या मागील बाजूला असलेल्या बंदिस्त खोलीत 3 पानी जुगार सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं रविवारी छापा टाकला. कारवाई दरम्यान अमोल धोंडीराम साळोखे, विनायक विलास शिंदे, मारुती आनंदा बराले, सुनील मारुती मांगले कुमार, केरबा पांडुरंग जाधव, प्रकाश मारुती चव्हाण, महादेव आनंदा तिवले, पांडुरंग शांताराम खानविलकर हे 8 जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 32,600 रुपयांची रोख रक्कम, 9 मोबाईल हँडसेट आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 1,69,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
या प्रकरणी संबंधित 8ही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विनायक चौगुले, प्रवीण पाटील, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे यांच्या पथकानं ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील बस स्थानकांवर प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या 2 महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. कागल बस स्थानकावरील चोरीचा गुन्हा उघडकीला आणत पोलिसांनी तब्बल 3,64,372 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं कोल्हापूर जिल्ह्यातील बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांच्या मुसक्या आवळल्यात. कागल बसस्थानकावर 8 जुलै रोजी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे बस्तवडे बसस्टॉप परिसरात सापळा रचून निपाणीतील बौद्धनगर परिसरातील प्रेरणा सतीश चौगले आणि पूजा अभिजित चौगले या 2 महिलांना ताब्यात घेतलं. अंगझडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. पोलीस चौकशीत दोघींनी कागल बसस्थानकावर एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघींकडून सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 3,64,372 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही संशयितांना मुद्देमालासह कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून कागल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संजय कुंभार, महेश खोत, महेश पाटील, अशोक पोवार, विजय इंगळे, सागर माने, लखन पाटील, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, सागर चौगले, सुशांत पाटील, अरविंद पाटील आणि सायली कुलकर्णी यांच्या पथकानं ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून त्याचा सकारात्मक परिणाम दूध विक्रीवर होतोय. सध्या गोकुळकडून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली तसंच कोकण विभागात दररोज सुमारे 16 ते 16.5 लाख लिटर दुधाची विक्री होतीये. गेल्या सुमारे 40 दिवसात दैनिक दूध विक्रीत सुमारे 1 ते 1.5 लाख लिटरची वाढ झाली असून ग्राहकांचा वाढता विश्वास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचं दिसून येतंय. गोकुळचं दूध तसंच तूप, लोणी, पनीर, दही, ताक, श्रीखंड, चीज, बासुंदी, गुलाबजाम, आईस्क्रीम आदी दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत सातत्यानं चांगली मागणी आहे. गोकुळच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी सातत्यानं वाढत असून भविष्यातही गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादनं देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील यांनी सांगितलं. दूध उत्पादकांचा विश्वास, कर्मचारी, वितरक, केंद्रचालक, वाहतूकदार आणि हितचिंतक यांचं मोलाचं सहकार्य आणि ग्राहकांची पसंती यामुळे गोकुळच्या विक्रीत सातत्यानं वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात आज बळीराजासाठी एक दिवस उपक्रम पार पडला. लोकप्रतिनिधींसह अधिकारी पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर. महापौरांनी परगावी जाताना उपमहापौरांकडे पदभार का दिला नाही? खासदार धैर्यशील मानेंच्या प्रश्नानंतर इचलकरंजी महापालिकेतील महापौरांच्या अनुपस्थितीतील कारभाराची चर्चा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न. समान मतांमुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या निवडीत काँग्रेसच्या रोहित कवाळेंना लागली क्रीडा समितीच्या उपसभापती पदाची लॉटरी. कोल्हापूर विमानतळावर खासगी ठेकेदारांकडे कार्यरत कर्मचारी ओंकार मिठारीकडे सापडलं चरस. कोल्हापूर LCBनं ओंकारला ताब्यात घेत चरससह 1,81,000चा मुद्देमाल केला जप्त. आणि राज्यभरातील नाभिक समाज बांधवांकडून स्वराज्यनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.